वारी नुकतीच होऊन गेलेली आहे, आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेली, तरी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते इकडं पूर्ण घाटावरती. औद्योगिक वाहतूक होत असते, म्हणजे ट्रक्स, टेम्पो खूप मोठ्या प्रमाणात इकडून येत असतात. कधी कधी भरधाव वेगानं सुद्धा येत असतात, त्याच्यामुळे रिस्क आहे इकडं अपघाताची. म्हणजे रस्त्याला धबक्यांचं स्वरूप, नद्यांचं स्वरूप. फुकटमध्ये ॲडव्हेंचर करा, आपण लाभ घेतला पाहिजे, समाधान मानलं पाहिजे की आपण एवढ्या विकासाचा अनुभव करतोय, भाग्यवान आहोत आपण. मंडळी नमस्कार, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे या नवीन व्हिडिओमध्ये. आणि आज आपण चाललेलो आहोत एका खूपच सुंदर अशा रोड ट्रिपवरती. सध्या आपण आहोत चरोली फाट्याजवळ आणि हा रोड आळंदी मार्गे चाकणकडे जातोय. त्या मार्गे आता पुढे आपल्याला आळंदी लागेल, जिथे ज्ञानेश्वर महाराजांची समाधी आहे आणि इंद्रायणी नदी आहे. एकंदरीत एक खूपच सुंदर असं तीर्थक्षेत्र आहे. त्या आळंदी शहरातून सध्या आपण चाललेलो आहोत. बघा, इथे ट्रॅफिक जॅम झाले आणि हा ट्रक इथे उभा केलाय गॅरेजला. दिस इज इंडिया. रस्त्यावरती खड्डे, रोजच जाम असणारं ट्रॅफिक आणि वाट बघत बसणारे ट्रॅफिक पोलीस. एकदम जबरदस्त एक्सपिरियन्स असतो ट्रॅव्हलिंगचा. ऑल ओव्हर इंडिया, फक्त महाराष्ट्रातच नाही, सगळीकडे अशी स्थिती आहे. आणि इथे आपल्याला आता तीर्थक्षेत्र आळंदी पाहायला मिळेल. इथून आपण थोडं स्लो जाऊया, इथे थांबणार नाही आपण, कारण आपलं डेस्टिनेशन पुढे आहे. आळंदी मी बघितलेलं आहे याच्या आधी. अशा प्रकारे रस्त्याच्या कडेला सगळ्या बाईक्स वगैरे, कार्स वगैरे लावलेले आहेत. एक खूपच सुंदर असा मनोरा आहे इथं समईसारखा, आणि इंद्रायणी नदी सध्या तुडुंब भरून वाहते. वारी नुकतीच होऊन गेलेली आहे, आषाढी एकादशी नुकतीच होऊन गेली, तरी देखील भाविकांची गर्दी पाहायला मिळते इकडं पूर्ण घाटावरती. खूप मस्त आहे हा घाट. अशा प्रकारचे घाट आपल्याला नॉर्थ इंडियामध्ये गंगेच्या किनारी, त्यानंतर नर्मदेच्या किनारी पाहायला भेटतात, आणि आपल्या पुण्यामध्ये असा एक्सपिरियन्स नक्कीच घ्यायला पाहिजे. देहू आणि आळंदी दोन खूपच मस्त, सुंदर आणि सांस्कृतिक वारसा जपणारी ठिकाणं आहेत. नक्कीच भेट देऊन हा एक्सपिरियन्स घेतला पाहिजे. आता आपण आळंदी क्रॉस करून पुढे आलेलो आहोत आणि आळंदी चाकण मार्गावर असा एक छोटेखानी घाट रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय. सुंदर आहे हा घाट रस्ता. इथून कधीही बाईकवरून जाताना खूप छान अनुभव येतो. आजूबाजूला अशा डोंगर टेकड्या वगैरे आहेत, मात्र इकडे खूप औद्योगिक वाहतूक होत असते, म्हणजे ट्रक्स, टेम्पो खूप मोठ्या प्रमाणात इकडून येत असतात. कधी कधी भरधाव वेगानं सुद्धा येत असतात, त्याच्यामुळे रिस्क आहे इकडं अपघाताची. आणि याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण काय इकडं औद्योगिक वाहतूक होते, तर चाकणमध्ये
MIDC आहे. MIDC अर्थातच महाराष्ट्र इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन म्हणजेच महाराष्ट्र औद्योगिक विकास प्राधिकरण अंतर्गत औद्योगिक वसाहत किंवा औद्योगिक पट्टा निर्माण केलेला आहे किंवा केला जातो वेगवेगळ्या ठिकाणी, जास्त करून मोठ्या शहरांच्या ठिकाणी जिकडे सगळा विद्युत पुरवठा, मनुष्यबळ वगैरे सगळं उपलब्ध असतं. त्यामुळे इकडे औद्योगिक वाहतूक खूप मोठ्या प्रमाणात होते. त्याच्यामुळं इकडून जपून ट्रॅव्हल करत जावा, कारवाले बाईकवाले. एकंदरीत सुंदर आहे रस्ता, जास्त काही खड्डे वगैरे नाही तिकडं. स्मूथ ट्रॅव्हलिंग नक्कीच करता येईल. आणि पाऊस सुरू झालेला आहे आता बघा, पावसाची रिमझिम सुरू झालेली आहे. एकंदरीत एक मस्त मान्सून राईड आपली आज होणार आहे, मान्सून बाईक राईड. पण आता चाकण शहरामध्ये प्रवेश केलेला आहे. तर हे आहे चाकण शहर आणि चाकण शहरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात औद्योगिक कंपन्या, कारखाने, छोटे कारखाने अर्थातच आहेत, मॅन्युफॅक्चरिंग कंपन्याज आहेत आणि खूप मोठ्या प्रमाणात नोकरदार वर्ग इकडे स्थलांतरित होत असतो. सोलापूर, अहमदनगर, नाशिक या भागातून, आणि मजूर वर्ग देखील. त्याच्यामुळे ट्रॅफिक सुद्धा तेवढ्याच प्रमाणात असतं चाकण शहरामध्ये. आणि तुम्ही दिवसाचे कधीही या, सकाळ, संध्याकाळ, दुपार, ट्रॅफिक इथे हमखास तुम्हाला पाहायला मिळेलच मिळेल. आपण याच बद्दल बोलत होतो. ट्रॅफिक, मोठमोठ्या ट्रका, टेम्पोज असल्यामुळं हे ट्रॅफिक होतं आणि ते मूलभूत कारण आहे. खूप मोठ्या हेवी गाड्या असल्यामुळं खूप जास्त प्रमाणात रोड हा एंगेज होतो आणि त्याच्यामुळे सगळ्याच गाड्या एकंदरीत खोळंबतात. हे बघा ट्रॅफिक. यामुळेच मी म्हणत होतो, आता दुपारचे 1:30 वाजतायत. मग विचार करा संध्याकाळची काय अवस्था असेल इथं. दूर दूर फक्त ट्रॅफिकच्या रांगा आणि सरकार वाजवतंय विकासाचा भोंगा. कसं वाटलं? आणि त्यात हे असले बेजबाबदार ड्रायव्हर. जिथं फ्लायओव्हरची अतिशय नितांत गरज आहे तिथंच फ्लायओव्हर नाही. आणि अशा महत्त्वाच्या ठिकाणी तर खूप लांबपर्यंत फ्लायओव्हर असणं महत्त्वाचं आहे, किंवा मल्टिपल फ्लायओव्हर्स असणं महत्त्वाचं आहे, किंवा रुंदीकरण करणं तरी ॲटलिस्ट महत्त्वाचं आहे. पण खूप दिवसांपासून हे केलं जात नाही. हे बघा, फ्लायओव्हरवर आहोत आपण. FOB अर्थातच फ्लायओव्हर ब्रिज कशासाठी असतो? ट्रॅफिक पासून मुक्तता करण्यासाठी. त्याच्यावर पण दूर दूरपर्यंत ट्रॅफिक. हा आहे विकास. हे बघा खाली दुसरा रस्ता, म्हणजे रस्त्याला डबक्यांचं स्वरूप, नद्यांचं स्वरूप. फुकटमध्ये ॲडव्हेंचर करा. असं भेटतंय का कुठे ॲडव्हेंचर पैसे देऊन तरी? आपण लाभ घेतला पाहिजे, समाधान मानलं पाहिजे की आपण एवढ्या विकासाचा अनुभव करतोय. भाग्यवान आहोत आपण. प्रचंड दिलासा मिळालेला आहे या जॅममधून बाहेर आल्यावर.